स्वर्गीय रतन शेट प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मेहुल स्पोर्ट्स अँड वरालदेवी स्पोर्ट्स न्यू 40 प्लस ताडाले आयोजित 40 प्लस क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधील 8वा सामना सोनेदेवी टेमघर विपक्ष स्वयंभू पायगाव या दोन संघामध्ये. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे या टायमिंग प्रॉपर साधलेला नाही. फटक्याची निवड कुठेतरी चुकलेली आहे. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर केला होता फलंदाज योगेश याने. पहिले षटक मार्गस्थ आहे. जितू भालेकर पहिले षटकात आलतोय. इथे मात्र दिशा भरकटले 55 इशारा वाईटचा येतोय. अव्वंतर धावाच्या रूपाने अव्वंतर धावेने अकाउंट ओपन होतोय सोनेदेवी टेमघर या संघाचे. स्वीप करण्याचा प्रयत्न स्वतःला यॉर करून घेतलेला आहे आणि पहिला फलंदाज बाद इथे मात्र सोनेदेवी टेमघर या संघाचा. खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय कारण स्वतःलाच बोल्ड करून घेतलेलं आहे फलंदाजी योगेश यांनी. शून्यावर बाद होऊन फॅलमध्ये परतताना हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. आपण भरपूर वेळेला ऐकलेलं आहे हा बैल मुझे मार, मात्र इथे पाहायला मिळते हा बॉल मुझे आउट कर. योगेश यांनी स्वतःला क्लीन बॉल करून आउट करून घेतलेला आहे. आत्मघातकी फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता योगेश यांनी आणि परिणामस्वरूप शून्यावर बाद होऊन फॅलमध्ये परतताना पहिला फलंदाज स्वस्तात बाद झालेला आहे. एक बाद एक अशी स्थिती आपण पाहतोय आणि नवीन फलंदाज मात्र खेळपट येतोय महेश. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला केलेलं आहे. प्रोटेक्शन आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. दुसरी धाव घेतली जाते कारण ओव्हर थ्रो झालेलं आहे आणि इथे डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे. फलंदाज बाद होईल धावची रूपाने. आणखीन एक फलंदाज बाद होतोय सोनेदेवी टेमघर या संघाचा. आल्या पावली माघारी परतताना आपण पाहतोय महेश धावची रूपाने बाद होऊन इथे मात्र बाद झालेले आहे. दोन फलंदाज अगदी स्वस्तात बाद होऊन बॅलमध्ये परतले आहेत सोनेदेवी टेमघर या संघाचे. थोडासा अडचणीमध्ये सापडले आहे सोनेदेवी टेमघर संघ पहिल्याच षटकामध्ये. इथे मात्र दिशा भरकले 55 इशारा वाईट. जबरदस्त कारिवली संघ सध्या खेळताना आपण पाहतोय आणि जबरदस्त कारिवली संघासाठी कारिवली संघाचे अष्टपैलू खेळाडू सुजन नाईक यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या ते अरुणाचल प्रदेश येथे आहेत आणि तिथून ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. तसेच पायगाव इथून कविवर्य अग्रिभूषण सुरेश मुकादम जी न देखे रवी ओ देखे कवी सुरेश मुकादम सरांकडून देखील स्वयंभू पायगाव संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धावसंख्या 4 आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना. इथे मिस टाइम फटका झेल होण्यासारखी संभावना नाही. जोपर्यंत स्क्वेअर रिझामध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचे दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धावी फलंदाज पूर्ण करतात. या दोन धावने संघाच्या धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 6. आपण सामना पाहतोय सोनेदेवी टेमघर विपक्ष स्वयंभू पायगाव या दोन संघामध्ये. पहिली षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी खोदून काढलेल्या फटका मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज दामोन हा बाद होतोय. दामोन हा बाद होऊन बॅलमध्ये परतताना आपण पाहतोय
3 फलंदाजी तिथे बाद झाल्या. सोनदेवी टेमघर संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 7 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर टेमघर संघाची धावसंख्या 3/7. मेहुल स्पोर्ट्स अँड वरलदेवी स्पोर्ट्स न्यू 40+ ताडाला आयोजित सुरू केलं. न्यू बॅटर हातामध्ये जितू गवळी, गोलंदाजी टायकोर जितू गवळी आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन फलंदाज आता मात्र टेमघर संघाकडून खेळपट्टीवर राहिलेले आहे अल्पेश चौधरी. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही महान क्रिकेटर आहेत. अगदी रेग्युलर क्रिकेट, सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी गाजवलं होतं आणि आता मात्र 40+ क्रिकेटमध्ये हे दोन खेळाडू आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पॉवर हिटर मात्र गोलंदाजी करताना, तर दुसऱ्या बाजूला डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी. इथे जोरदार अपील पंच संबंध नसतील, कारण आपण पाहतोय की स्वीप करण्याचा प्रयत्न होता. खरं तर फाईन लेग, लॉंग लेग रिझन ते खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटकेमध्ये नक्कीच आत्मविश्वास पाहिला नव्हता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावीने आपलं अकाउंट ओपन केलेले. संघाची धावसंख्या 8. इथे बॅटच्या आतमध्ये चेंडू लागला होता. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय आणि इथे फक्त सिंगलर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. धावसंख्या धाव प्लेकर 9. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना जितू गवळी दुसरं षटकात आलतोय. सामने करेल यावेळी पुन्हा एकदा फलंदाज अल्पेश. ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. मिटिकर क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. चांगले क्षेत्रक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र घातक ठरू शकतोय. इथे आपण पाहतोय एस्ट्रेक्षक थोडासा इंजर्ड होतोय. तर स्प्रे नक्कीच मैदानामध्ये पाठवायचं आणि पाणी देखील मैदानामध्ये पाठवायचं आहे. खेळाडू इंजर्ड झालेला आहे. दुखापत गंभीर स्वरूपाची नसेल अशी आपण अपेक्षा करूया. कारिवली संघनायक अथवा प्रतिनिधी आपल्या बॅगमध्ये जर स्प्रे असेल तर नक्कीच तो मैदानामध्ये पाठवायचा आहे.
14 धावा. धावसंख्या 14 या षटकामधील शेवटचा चेंडू. भीमरसाठी मला वाटतं पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. फेर डिलिव्हरी. दुसऱ्या षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये अंतिम चेंडू. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूने एका चांगल्या षटकाची देखील समाप्त होते. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर सोनेदेव टेमघर संघाची धावसंख्या स्कोर बरोबर 3-14 बरोबर 7च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा जोडलेल्या आहेत सोनेदेव टेमघर या संघाने. पहिले षटक जितू भालेकर यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये जितू गवळी याने 7च धावा खर्च केलेल्या आहेत. या शेवटचे षटक आणि शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र इथे संगणकाने सोपवलेली आहे गोलंदाज चंदन याच्याकडे. चंदन पाहूया धावसंख्येवर बंधन लावेल का, कारण टेमघर संघाची एक चांगली जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अल्पेश आणि किरणच्या रूपाने आणि रनची आवश्यकता आहे टेमघर या संघाला. 14 धावा 2 षटकाची समाप्तीनंतर 7ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. इथे मात्र दिशा भरकटलेली आहे. दिशांचे चेंडू पंच इशारा करतात की हा चेंडू वाईट आहे. आव्हान ते धाव. संघाची धावसंख्या 15. या इनिंग मधील हा दुसरा वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये वाईट चेंडू हाताळला होता जितू भालेकर याने. तिसरा वाईट. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 वाईट चेंडू हाताळले गेले होते. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेले आहे आणि चेंडू निघून जातोय या मिड विकेटच्या वरून सीमा पार. षटकार. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला फुल केलं होतं. फुल सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल. धावसंख्या 6 ने वेगाने वरते धावफलकावर 21 धावा. 21 लॉस फॉर द 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं आणि शेवटचे षटक प्रगतीपथावर. उद्या डॉक्टर गवळी सरांचा आवाज आपण संमेलन कक्षामधून ऐकणार आहोत आणि गवळी सर सध्या नक्कीच ऑनलाईन ही स्पर्धा पाहत आहेत. त्यांच्याकडून पायगाव संघाला हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटल्या आणि पंचाचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. पंचानं बिजी ठेवलेलं आहे गोलंदाजाने. एका चेंडूमध्ये तब्बल 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत चंदन याने. 22 धावा. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. पंचांना पुन्हा एकदा बिजी ठेवलेला आहे. नक्कीच पंचांचा व्यायाम देखील तिथे होतोय. पंचांना कसरत करावी लागते आणि पंचांसाठी नक्कीच ती ही चांगली गोष्ट आहे. सूर्यकांत मोरे सर त्यामुळेच फिट आहेत. चंदन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे लॉप केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. डीप मिड विकेट रिझनला मात्र 2 धाव फलंदाज तोपर्यंत पूर्ण करतात. धावसंख्या 25. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी आपण पाहतोय सध्या सोनेदेवी टेमघर संघाची स्कोर बोर्डवर. 25 धावा. 25.
इथे मिड विकेट रिझन मध्ये पुन्हा एकदा चेंडू गेला होता आणि पुन्हा एकदा फलंदाजाने 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 27-27. पंच रन नाही घेतली. येस धाव तिथे नक्कीच पूर्ण केली गेली नाही. पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असं वाटलं होतं की 2 धाव पूर्ण केलेले आहेत. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले आहेत आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 25-25. शेवटचं षटक प्रगतीपथावर पायगाव संघाकडून शेवटचे षटक चंदन हाताळतोय. टिमकर संघाकडून सामना करेल अल्पेश. इथे मात्र स्वीप केलेल्या चेंडूला स्केअर ऑफ द विकेट थोडंसं सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि जिथे खरं तर 1 धाव होती ते 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 27-27. पहिल्या 2 षटकामध्ये धावांसाठी संघर्ष पाहायला मिळाला होता कारण 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा होत्या. मात्र या षटकामध्ये चंदन मात्र धावांवर बंधन घालू शकलेलं नाही. आतापर्यंत 13 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. ज्या सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी जेवढ्या धावा दिल्या होत्या आणि या 2 गोलंदाजांच्या तेवढ्या धावा या एका गोलंदाजाने दिलेल्या आहेत. लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्ट एट फटका हवाई फायर. काय एफर्ट, अतिशय चांगले एफर्ट आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्नांचे पराकाष्ठा तिथे पाहायला मिळाले होते. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवताना क्षेत्ररक्षक भूषण नक्कीच आपण पाहतोय भूषण यांनी तब्बल 4 रन आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये सुपरमॅन बनला होता. स्वतः पडला मात्र चेंडूला सीमारेषा बाहेर पडू दिलेलं नाही. अंतिम चेंडू या षटकामधील धावसंख्या 29-29. ओम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. ओम फोटो टाईप करून तसेच आपण या चषकाचं नाव टाईप करून देखील ही स्पर्धा पाहू शकता. इथे मात्र लॉफ्टेड फटका आणि चेंडू निघून जाईल. मेडविकाच्या वरून सीमाभर षटकार. शेवटच्या चेंडूवर हा षटकार पाहायला मिळतोय आणि हा षटकार कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 35-36 धावांचं लक्ष्य इथे मात्र पायगाव संघासमोर टेमघर संघाने उभा केलेलं आहे. अल्पेश चौधरी याची चांगली इनिंग पाहायला मिळालेली आहे कारण असं वाटलं होतं की 30 धावांच्या आतमध्येचा हा संघ पाहायला मिळाला. मात्र 30+ धावा धावफलकावर झळकवण्यात अल्पेश चौधरी याची चांगली कामगिरी पाहायला मिळते. टेमघर संघाने प्रथम फलंदाजी करताना 3 षटकामध्ये धावफलकावर धावा झळकल्या त्या 35 आणि 36 धावांचं आव्हान पायगाव संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. ही समरी आपण पाहू शकता. मॅच समरी अर्थात पहिल्या डावाची समरी दाखवली जाते. हे इक्वेशन आपण पाहू शकता. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये इथून 36 धावांची आवश्यकता आहे. तब्बल शेवटच्या षटकामध्ये आमचे एक्सपोर्ट स्कोरर बड्डे बॉय ज्ञानेश्वर सांगतात की तब्बल 21 धावा चंदन याने खर्च केलेले आहेत. तर 3 षटके समाप्ती. धावसंख्या 35-36चं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ पूर्ण. मात्र तत्पूर्वी हे पॅव्हिलियन आपण पाहू शकता. हे पॅव्हिलियन आपण पाहू शकता. स्वर्गीय शारदा अशोक चौधरी व स्वर्गीय वैतरणा पंडित गायकवाड यांच्या स्मरणार्थ हे पॅव्हिलियन आपल्याला दाखवले जाते.
त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच दिली जाते. त्यानंतर हे आपण पाहू शकता हार्दिक शुभेच्छा देणारे कटआउट आपल्याला पाहायला मिळतात. हे गोल्डन जोडी आपण पाहतोय सदानंद पाटील गोल्डमॅन आणि बाला पाटील. त्यानंतर भावना प्रवीण गोंदले माजी उपसरपंच केवनी दिवे सदस्य ग्रामपंचायत पिंपळनेर त्यांच्या समेत कुंदन पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष विकास आनंद भोईर माजी सभापती देवा टावरे उपाध्यक्ष न्यू 40+ गणपत भोईर उपाध्यक्ष न्यू 40+ कपिल ठाकूर सदस्य पिंपळनेर ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर वकील उच्च न्यायालय निलेश चौधरी साहेब नगरसेवक भिवंडी मनपा गणेश किनी समाजसेवक मेहुल स्पोर्ट्स आणि वरालदेव स्पोर्ट्स ताड्याला स्वर्गीय रतन शेट्ट प्रतिष्ठान चषक आपण पाहतोय. हे आपण पाहू नारायण चौधरी साहेब उद्योगपती आणि प्रताप पाटील साहेब त्यांना ॲडव्होकेट हनुमान भोईर साहेब वकील आणि संदीप बजागे समाजसेवक उमेश चौधरी साहेब समाजसेवक किरण पाटील समाजसेवक त्यानंतर ॲडव्होकेट हनुमान भोईर वकील संदीपजी बजागे समाजसेवक साहेबराव चौधरी समाजसेवक दीपक बजागे समाजसेवक हे शुभेच्छा देणारे कटआउट योगेश चौधरी समाजसेवक हरीश पप्पू बजागे समाजसेवक आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत करणाऱ्या हे नक्कीच न्यू 40+ ताडाली संघ. तर बोलूया यानंतर आपण सेकंड इनिंगकडे आणि सेकंड इनिंगला सुरुवात होईल. समालोचन कक्षामध्ये बदल करूया. समालोचन कक्षामधून आपण आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पूर्णा विकी टावरे यांचा. धन्यवाद सुभाजी धुमाळ. सोनादेवी टेमगर विपक्ष स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव या दोन बलाढ्य संघांमध्ये आपण सामना पाहतोय आणि प्रथम फलंदाजी करताना सोनादेवी टेमगर या संघाने 35 धावा धावफलकावर लावल्या आणि 36 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे आणि हा सामना नक्कीच रंगतदार होणार यात काही शंकाच नाही. सेकंड इनिंगला सुरुवात आणि सलामीची जोडी आपण पाहतोय जितू भालेकर आणि विकास मुकादम. सायंकाळच्या सत्रामध्ये मी पुन्हा एकदा मेहुल स्पोर्ट्स आणि वरालदेवी स्पोर्ट्स न्यू 40+ आयोजित स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे क्रीडा प्रेमींचे प्रेक्षकांचे यूट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक आमचे जोडलेले आहेत तसेच मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. सायंकाळचं सत्र आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण सामना पाहतोय सोनादेवी टेमगर विरुद्ध स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव. सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतोय दामू. यावेळेस स्लोअर चेंडू होता. चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये कट केला होतं. फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करून स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय तो म्हणजे जितू भालेकर. यावेळेस विकास येतोय विकास मुकादम. पुन्हा एकदा दामू सज्ज होतोय मान्यवर कक्ष एनच्या टोकाकडून. यावेळेस शफल क्रॉस ऑन केले. अतिशय प्रेक्षणीय फटका चेंडू जातोय गॅप मध्ये मात्र लॉंग लेग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. गचाळ क्षेत्ररक्षण या दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केले. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 3. स्वतःचा अकाउंट ओपन करतोय विकास मुकादम. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. अतिशय उत्कृष्ट आयोजन नियोजन आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे फोकसमॅन आमच्या समालोचन परिवारातील एक दादा पर्सनॅलिटी मोहन दादा यांनी अपार कष्ट या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी घेतलेले आहेत. पुन्हा एकदा दामू. यावेळेस चेंज ऑफ पेस फ्लाइट दिली होती. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. स्वैर मारा पाहायला मिळतो. दिशा खराब पाहायला मिळते. मात्र जो विचार केला होता चेंडूचा वेग कमी करण्याचा तो योग्य होता. दामू पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. फक्त आणि फक्त जाणवतोय तो म्हणजे अंतर आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दामू याची.
कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्यासाठी कुठल्याही प्रकारे मुभा दिलेला नाहीये. पुन्हा एकदा दामू, यावेळेस पुन्हा एकदा शफल क्रॉस. मात्र यावेळेस चेंडू यष्टांच्या वरून गेला होता, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला आणि पुन्हा एकदा निर्धाव. लागोपाठ 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळलेले आहेत विकास मुकादम याने. या षटकातील काही चेंडू शेष. पुन्हा एकदा दामू सज्ज होतोय, एक शॉर्ट रनअप आपण पाहतोय. यावेळेस सुरेख चेंडू होता, चेंडू शरीरावर आदळतोय आणि पाहूया जितू भालेकर हा धावचीतच्या स्वरूपात बाद होतोय आणि पवेलियन मध्ये जातोय. बॅक टू डगआउट. पहिला हादरा बसतोय तो म्हणजे स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव या संघाला. काय गोलंदाजी करतोय दामू, अतिशय सुरेख. कुठल्याही प्रकारे फ्रीडम दिला नव्हता आणि चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होऊन पवेलियन मध्ये परततोय तो म्हणजे जितू भालेकर. नवीन फलंदाज येतोय, योगेश येतोय. धावसंख्या आपण पाहतोय 4, 1 बाद 4. खराब सुरुवात म्हणावी लागेल स्वयंभू पायगाव या संघाची. 36 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव. मात्र या संघाचा जरी विचार केला तर हार्ड हिटिंग फलंदाज तू गवळे अजून यायचं बाकी आहे. योगेश येतोय जितू याची जागा भरून करण्यासाठी. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो दामू. फक्त आणि फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. यावेळेस चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, ताकद कमी लावली होती. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तिसरा धावेचा प्रयत्न आणि विकास मुकादम याची खेळी संपुष्टात येते. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा झालेल्या ते म्हणजे 6, 2 बाद 6. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 15च्या सरासरीने धाव्या काढाव्या लागतील प्रत्येक षटकामध्ये. नवीन फलंदाज येतोय जितू गवळी. बारा चेंडू आणि 30 धावांची गरज. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येते. अतिशय महत्वपूर्ण षटक असणार आहे दुसरं षटक. कारण या षटकामध्ये जर चांगल्या धावा आल्या तर स्वयंभू पायगाव हा संघ कमबॅक करू शकतो आणि त्या उलट या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली तर टेमगर हा संघ या सामन्यामध्ये पदार्पण करू शकतो. नक्कीच सुरेशजी मुकादम यांच्याकडून स्वयंभू पायगाव या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अल्पेश येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक घेऊन. 2 महत्वाचे खेळाडू एकमेकांच्या अपोज आपण पाहतोय. अल्पेश चौधरी आणि जितू गवळी. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुसज्ज अशी क्रीडानगरी आपण पाहतोय. या स्पर्धेचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये समीर ठाकरे हा समालोचन कक्षामध्ये माझ्या सोबत होता.
आणि आजच्या दिवसामध्ये सुभाषजी धुमाळ तसेच एक थोडी गाडी पुढे ढकलली ती मोहनदादा यांनी सुद्धा, मोहनदादा भोईर यांनी सुद्धा समालोचन केलं. अल्पेश चौधरी येतोय. चला सामन्याला सुरुवात करायची. सोनादेवी टेमघर संघ अल्पेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिलाच फटका, चेंडू हवेमध्ये, मात्र चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच होणार. डायरेक्ट हिट आणि नक्कीच 2 धावा या इथे पूर्ण झालेल्या आहेत. नशिबाची साथ लाभते ती म्हणजे जितू गवळी. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. नक्कीच आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जनार्दनजी चौधरी साहेब, कुठे आपण असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नक्कीच वरालदेवी 40+ या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. रमाकांतजी चौधरी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच पंचांचा इशारा येतो. नॉट आउट. धाव पूर्ण झालेली आहे. धाव संख्या 8. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पहिल्या चेंडूवर. आपण पाहतोय जितू याचा. अल्पेश आणि जितू दोन्ही नावाजलेले खेळाडू आहेत. भिवंडी तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर कित्येक सामने या दोघांच्या माध्यमातून आपापल्या संघांसाठी जिंकून दिलेले आहेत. कित्येक स्पर्धांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी या दोघांच्या माध्यमातून झालेली आहे. अल्पेश यावेळेस व्हॉट अ शॉट, शफल क्रॉस आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर. सो ब्युटिफुल सिक्सर, षटकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 14. जितू गवळी याच्यावर आपल्या संघाची मदार असणार आहे आणि त्याचप्रमाणे कामगिरी करताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर 2 धावा. नशिबाची साथ लाभली होती. नक्कीच तो जर धावचीत झाला असता तर संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडला असता. मात्र नशीब त्यांच्या मागे आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर अतिशय प्रेक्षणीय फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. धावसंख्या झाली ती 14. दहा चेंडू आणि 22 धावांची गरज. अल्पेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. यावेळेस नो मॅन्स लँडला चेंडू पडतोय. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि क्या बात आहे, वॉटर रनिंग. 2 धावा या इथे पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 16 झालेली आहे. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. मात्र जो फटका खेळला होता तो एक रिस्की फटका होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. मात्र पुन्हा एकदा नशिबाची साथ लाभते ती म्हणजे जितू गवळी यांना. कुठल्याही प्रकारे क्षेत्ररक्षक त्या जागेवर नव्हता. प्रयत्न करतोय अल्पेश, मात्र प्रयत्नांना यश कधी प्राप्त होईल पाहूया.
यावेळेस पुन्हा एकदा शफल झाला होता फलंदाज. चेंडू आणि बॅट मध्ये अंतर पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय अल्पेश याचा. आणि यष्टिरक्षक चोख भूमिका बजावतोय यष्टन मागे. आणि निर्धाव चेंडू समाप्ती धावसंख्या स्थिर येते म्हणजे 16. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुन्हा एकदा शफल क्रॉस. यावेळेस चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली जे पावतोय आणि सुरेख झेल. फलंदाज फेल. मोठा मासा जाळ्यात अडकतोय. बिग विकेट. आणि मोठा हादरा बसतोय तो म्हणजे स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव या संघाला जितू याच्या रूपाने. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. इक्वेशन आपण पाहतोय 7 चेंडू 20 धावा. आव्हान काहीसं मोठं होताना आपण पाहतोय. कठीण होताना आपण पाहतोय. आणि हा विकेट या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकतो. नवीन फलंदाज येतोय चंदन. आता मात्र इक्वेशन 7 चेंडू 20 धावा. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळावा लागेल. हा चेंडू महत्वाचा असेल, निर्णायक असेल. या चेंडूवर एखादा मोठा फटका लागला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो पायगाव संघ. मात्र हा चेंडू जर एखादा डॉट गेला तर मात्र घट्ट पकड निर्माण करू शकतो टेमघर संघ. अल्पेश राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस होता. भिरकावून दिलेला आहे. चेंडू हवेमध्ये आणि सीमारेषेच्या आत. अतिशय सुंदर झेल. फलंदाज होतोय फेल. चंदन याची केली संपुष्टात. कॅट आउट. अतिशय सुंदर झेल आपण पाहतोय मिड विकेट रिजन मध्ये सीमारेषे लगत क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. आणि नक्कीच यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्याची नाणेफेकी ही महत्वाची असणार आहे. कारण जी आम्ही नाणेफेकी करणार आहोत ते आमचे आजचे बर्थडे बॉय, आमच्या परिवारातील सदस्य गोल्डन फिंगर ज्ञानेश्वर मुकादम यांच्या शुभ हस्ते आपण ती नाणेफेक करणार आहोत पुढच्या सामन्याची. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करायचं आहे. जितू येतोय गोलंदाजीसाठी आणि त्याचा सामना करेल नवीन फलंदाज निशांत आलेला आहे. स्ट्राईकला योगेश आहे. यावेळेस अजिबो गरीब फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. पाच चेंडू 19 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीच्या रूपाने बाद. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू 18 धावा. कुठे कुठे आपण पाहतोय
हळूहळू या सामन्यामध्ये विजयाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय तो म्हणजे सोनादेवी टेमगर या संघाला. मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. कुठल्याही क्षणी सामन्याला कलाटणी मिळू शकते. जितू यावेळेस फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही. पंच आमच्याकडे वळतायत आणि इशारा देत आहेत वाईटचा. अवांतर धाव. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 4 चेंडू 17 धावा. जितू फुलोरे पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि यावेळेस चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटतोय. झेल सुटलेला आहे. 2 धावा. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. तीन चेंडू 15 धावा. यावेळेस सोडून दिलेला आहे. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. पंचाने वाईटचा इशारा केलाय. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळेस चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडू जातो डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. महत्वाच्या क्षणी लागलेला षटकार आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामन्यामध्ये चुरस वाढलेली आहे. या षटकाराने जो सामन्याला कलाटणी लावलेली आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. काय सामना रंगतोय. 2 बलाढ्य संघ. कुठलाही संघ हा हार मानण्यासाठी तयार नाहीये. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. दोन चेंडू आणि 8 धावांची गरज. अतिशय चुरशीचा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा जितू फुलोरे सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. मान्यवर कक्ष एनच्या टोकाकडून निशांत सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय आणि आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा डिलिव्हरी आली नाही तर या सामन्यामध्ये सोनादेवी टेमगर हा संघ विजयी ठरेल. मात्र पाहूया 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. जितू फुलोरे पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मोठा फटका. चेंडू हवेमध्ये झेल सुटतोय मात्र काही फरक पडणार नाही. सोनादेवी टेमगर हा संघ येथे विजयी होतोय. अभिनंदन अभिनंदन सोनादेवी टेमगर अँड मेनी हार्ड लक स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव. हार्ड लक जितू गवळी. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अल्पेश चौधरी. आपण याच्या